नमस्कार मित्रांनो, भारत संस्कृती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज पाहू आपण सोमवती अमावस्या विशेष। सोमवती अमावस्या या दिवसाला अतिशय महत्त्व आहे। सोमवारी जी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या म्हणतात। या दिवशी विशेषतः पितरांची पूजा करण्याचं अतिशय महत्त्व आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी एखाद्या नदीमध्ये स्नान करावं। नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल तर आपल्या घरीच अंघोळ करताना हर हर गंगे नमामि गंगे असं नामस्मरण करत गंगा स्नान करावं। त्यानंतर देवघरामध्ये आपल्या देवांची पूजा करून आपल्या पूर्वज पितरांना तीळ तर्पण करावे व पितरांना शुद्ध तुपाचा दिवा लावावा। या दिवशी सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवावा। यामुळे आपल्या पूर्वज पितरांना मोक्ष प्राप्ती होते व पितरांचे आशीर्वाद मिळतात। तसेच या दिवशी गरजू लोकांना दान धर्म करावा। गाईला व कावळ्याला व कुत्र्याला घास ठेवावा। याच दिवशी भगवान शंकर व विष्णूची देखील पूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। तसेच पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करावी। सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णूचा वास असतो, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा। यामुळे दीर्घायुष्य व सौभाग्य प्राप्त होते। आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्तीसाठी पिंपळाच्या झाडाखाली दुपारी 12 वाजता दही भाताचा नैवेद्य दाखवावा। यामुळे आपल्या पत्रिकेतील पितृदोष नाहीसा होतो व पूर्वज पितरांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होतात, प्रगती होते व जीवन सुसह्य होते। त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे। तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशीच जेजुरी गडावर खंडोबाची यात्रासुद्धा असते। या दिवशी खंडोबाला करा नदीमध्ये स्नान असते व खंडोबाची पालखीसुद्धा या ठिकाणी निघते। या ठिकाणी भंडारा उधळला जातो। तर मार्तंड भैरवाचं दर्शन घेणं हे सुद्धा सोमवती अमावस्याच्या दिवशी अतिशय पुण्यकारक मानलं जातं। या दिवशी विष्णूचे व महादेवाचे दर्शन जरूर घ्यावे। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा व भारत संस्कृती हे चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांनासुद्धा पुढे फॉरवर्ड करा। धन्यवाद।